गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण अल्पाधिकार या संकल्पनेचा अभ्यास करत होतो आणि अल्पाधिकार म्हणजे TYBA आपला जो पेपर नंबर 13 ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात, त्यामधील ही एक महत्त्वाची संकल्पना आहे की आपण गेल्या काही लेक्चरमध्ये बाजारांचे विविध प्रकार हे अभ्यासत होतो आणि त्यापैकीच बाजाराचा एक प्रकार म्हणजे अल्पाधिकार. तर तुम्हाला माहिती आहे की अल्पाधिकार म्हणजे एक असा बाजार की ज्या बाजारामध्ये अल्प विक्रेते असतात. अल्प अल्प म्हणजे किती? कमी असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त, जवळजवळ 20 पर्यंत इतके विक्रेते या ठिकाणी बाजारात असतात आणि ग्राहक हे असंख्य असतात. त्याला म्हणतात अल्पाधिकार बाजार. आता अल्पाधिकार बाजारामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न जो आज आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अल्पाधिकारात वस्तूची किंमत आणि उत्पादन कशा प्रकारे निश्चित होते. म्हणजे अल्पाधिकारामध्ये आपल्याला माहिती आहे की समजा 2 विक्रेते आहेत, तर हे 2 विक्रेते कशा प्रकारे एकमेकांच्या वस्तूची किंमत हे ठरवत असतात, उत्पादन किती असावं हे ते कशा प्रकारे ठरवत असतात, याचा इथे आपण आज अभ्यास करणार आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण या उद्योग संस्थेचे जे प्रकार पडतात त्याचा आधी आपण अभ्यास करूया की ज्या अल्पाधिकार बाजारामध्ये ज्या उद्योग संस्था असतात तर त्यांची किंमत आणि उत्पादन कशा प्रकारे निश्चित होतं याचा आपण अभ्यास करत आहोत. पण सुरुवातीला आपण आधी उद्योग संस्थाचे जे प्रमुख प्रकार पडतात त्याचा आधी आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर इथे आपल्याला बघता येईल की उद्योग संस्थेचे 2 मुख्य प्रकार पडतात. उद्योग संस्थेचे संगणमतानुसार, हा संगणमत शब्द आहे ना, त्याला कॉल्युसिव्ह म्हणतात. हा संगणमत शब्द तुम्हाला अल्पाधिकारामध्ये लक्षात ठेवावा लागेल. संगणमत संगणमत म्हणजे काय की आपण आपल्या भाषेत सांगायचं झालं की आपल्या कॉलेजमध्ये NSS आहे, तर मी तुम्हाला एक झाड लावायला सांगतो. पण तुम्हाला एकट्याला न सांगता तुमच्या 5 मुलांचा एक ग्रुप बनवला मी, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला 5 झाडं लावायची आहेत कॉलेजच्या अंगणामध्ये. तर तेव्हा तुम्ही मग काय करतात, 5 जण सर्व बसून एक मीटिंग करतात. त्यानंतर ठरवतात की आपल्याला म्हणजे किती खोल खड्डा खणला पाहिजे, झाडं कुठून आणणार, झाडं कुठे लावायची आहेत, कोण खणणार, कोण माती काढणार, कोण, कामं प्रत्येकाला वाटून दिली जातात. तशाच प्रकारे इथे अल्पाधिकारामध्ये पण ही संगणमत संकल्पना खूप महत्वाची. संगणमत म्हणजे जेव्हा एखादं काम 2, 4, 5, 10, 15 लोक एकत्र येऊन करतात त्याला संगणमत असं म्हणतात. मग या संगणमताचे किती प्रकार पडतात मी सांगितलं तुम्हाला, 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे की म्हणजे पूर्ण या संगणमत अल्पाधिकार, आणि दुसरा आहे असंगणमत, नॉन कॉलेजिव्ह ओलिगोपोली. तर संगणमतामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एकत्र येऊन वस्तूची किंमत किती उत्पादन करायचं आहे हे ठरवलं जातं. आणि असंगणमत अल्पाधिकार म्हणजे की जे 2 विक्रेते किंवा 10 विक्रेते आहेत त्यांचा एकमेकाशी काही एक संबंध नसतो, त्याला म्हणतात असंगणमत अल्पाधिकार. 2 कंपन्या आहेत, या दोनही कंपन्या त्यांचा निर्णय जो आहे तो त्यांच्या परीने घेत असतात. तर इथे
पहिला जो प्रकार आहे की पूर्ण संगनमत अल्पाधिकार, तो आपण आता अभ्यासूया. तर या पूर्ण संगनमत अल्पाधिकारामध्ये काय आहे की ज्या पण पेढ्या आहेत त्यांचं किंमत निश्चिती आणि उत्पादनाबाबत काय असतं, एकमत असतं. काय असतं, एकमत असतं की जेवढ्या पण पेढ्या आहेत त्या काय करतात, वस्तूची किंमत किती ठेवावी हे ते ठरवतात आणि ज्या पण कंपन्या त्याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत त्या सर्व काय करतात, तीच किंमत आकारतात. तर याला म्हणतात पूर्ण संगनमत अल्पाधिकार. यातलाच एक महत्वाचा प्रकार आहे की कार्टेल. इंग्रजी शब्द आहे ज्याचं नाव आहे कार्टेल. तर हा कार्टेल म्हणजे काय, कार्टेल म्हणजे की अशी एक संघटना किंवा अशी एक परिस्थिती ज्या ठिकाणी जे विक्रेते असतात ते एकत्र येऊन वस्तूची किंमत निश्चित करत असतात. त्या कार्टेलचे पण पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला आहे केंद्रीकृत कार्टेल, ज्याला सेंट्रलाइज कार्टेल असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे बाजारपेठ विभाजन कार्टेल, म्हणजे मार्केट शेअरिंग कार्टेल. तर याच्यामध्ये सुरुवातीला बघूया की केंद्रीकृत कार्टेल. केंद्रीकृत कार्टेल म्हणजे की एक संघटना तयार केली जाते, जे पण कोणी विक्रेते आहेत ते त्यांची, आणि ती संघटना वस्तूची किंमत उत्पादन किती असावं हे जे धोरण असतं हे धोरण ठरवण्याचे काम करत असतं. आता कार्टेल एक आहे, कार्टेल एक ऐच्छिक किंवा सक्तीचे, मुक्त व उघड अशा स्वरूपात देखील असू शकते. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की आपल्याला माहिती आहे की जे गल्फ कंट्री आहेत, जसं आपण इराक, इराण वगैरे, सौदी अरेबिया असं म्हणतो, तर हे जे देश आहेत यांनी काय केलेलं आहे, काय उत्पादन होतं बरं या देशांमध्ये, तुम्हाला माहित असेल काय उत्पादन होतं, खनिज तेल. क्रूड ऑइल आहे ते उत्पादन करण्याचं काम कोण करत असतं, ही या गल्फ कंट्री करत असतात. मग काय झालं की त्यावेळी काय व्हायचं की प्रत्येक देश वेगवेगळी किंमत आकारायचा पर बॅरल किंमत. पण कालांतराने काय झालं की सर्व देश एकत्र आले. त्यांनी विचार केला की जर आपण असंच करत राहिलो तर काय होईल, एखाद्या कंपनीचा फायदा होईल, एखाद्या कंपनीचा तोटा होईल. त्यासाठी त्यांनी काय केलं, देश एकत्र आले, दे केम टुगेदर अँड दे फॉर्म द कार्टेल. त्यांनी काय केलं, कार्टेलची स्थापना केली. कार्टेलची स्थापना म्हणजे एक संघटना स्थापन केली, जिला नाव दिलं ओपेक. काय नाव दिलं, ओपेक, OPEC. म्हणजे काय, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेक. तर ही संघटना फक्त एका देशाची नाहीये. या संघटनेमध्ये जवळ 8 ते 12 देश आहेत, जे पूर्ण सौदी अरेबिया, इराक, इराण वगैरे जे तेलाचं उत्पादन करतात, हे सर्व देश तिथे आहेत. या देशांनी ही ओपेक नावाची संघटना स्थापन केली आणि ही संघटना येणाऱ्या वर्षामध्ये कच्च्या तेलाची किंमत किती ठेवायची हे ठरवत असतं. दुसरं, प्रत्येक देशाने किती उत्पादन करावं हे देखील ठरवत असतं. याने काय झालं बरं, याने असं झालं की प्रत्येक देशाला एक विशिष्ट किंमत त्या निर्यातीच्या बदल्यात मिळू लागली आणि प्रत्येक देशाचे विशिष्ट उत्पादन हे विकले जाऊ लागले. थोडक्यात सांगायचं असं की म्हणतात ना की एकीचं बळ. आपण फक्त जर असं म्हणतात ना की डिवाइड वी फॉल, आणि जेव्हा आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा विकास होत असतो, डेव्हलपमेंट कॅन बी हॅपन. मग अशा प्रकारे अल्पाधिकार बाजारामध्ये कार्टेल ही खूप महत्वाची संकल्पना आहे. एक बाजाराचा असा प्रकार आहे की जेथे जे पण
विक्रेते असतात ते सर्व एकत्र येऊन वस्तूची किंमत किंवा उत्पादन हे निश्चित करत असतात. ठीक आहे, तर याला म्हणतात केंद्रीकृत कार्टेल, सेंट्रलाइज कार्टेल. पुढे आहे बाजारपेठ विभाजन कार्टेल, मार्केट शेअरिंग. या ठिकाणी काय होतं बरं, या ठिकाणी उद्योग संस्था बाजाराचा विशिष्ट भाग हे एखाद्या संस्थेला उत्पादन करायला देतात आणि बाकीचा दुसऱ्या उत्पादन संस्थेला देत असतात. याला म्हणतात बाजारपेठ विभाजन कार्टेल. पुढे बघूया आपण की अपूर्ण किंवा औपचारिक संघटनात्मक अल्पाधिकार म्हणजे इम्परफेक्ट कॉल्युसिव्ह ओलिगोपोली. तर याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न दरवर्षी जो विचारला जातो तो आहे प्राइस लीडरशिप, ज्याला मराठीमध्ये म्हणतात किंमत नेतृत्व. ठीक, सुरुवातीला आपण या अपूर्ण अल्पाधिकार म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर अपूर्ण अल्पाधिकारामध्ये काय होतं की एखादी उद्योग संस्था असते ती काय करते, सर्व उद्योग संस्थांचे नेतृत्व करते आणि इतर ज्या उद्योग संस्था असतात त्या काय करतात, त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे काय होतं की निरनिराळ्या उद्योगामध्ये जी पण काही स्पर्धा असते ती काय होते, कमी होते. आणि स्पर्धा कमी करण्याच्या या पद्धतीस काय म्हणतात, किंमत नेतृत्व. ठीक आहे, म्हणजे काय इथे आपण बघतो की किंमत नेतृत्वामध्ये काय आहे की एखाद्या उद्योग संस्थेला नेता, लीडर म्हटलं जातं, व इतर ज्या संस्था असतात उद्योग संस्था त्या काय करतात, त्या लीडरने केलेला जो पण निर्णय आहे त्यानुसार ते पुढे वागत असतात. लीडरने किंमत ठेवली की एका पेनची किंमत 10 रुपये, तर बाकी ज्या खाली किंमत स्वीकारणाऱ्या जे फॉलोअर्स असतात तर ते सर्व 10 रुपयेच किंमत ठेवतात. याला म्हणतात किंमत नेतृत्व. तर आता किंमत नेतृत्वाचे काही प्रकार आहेत, 4 प्रकार पडतात महत्वाचे, ते अभ्यासूया आपण. की किंमत नेतृत्वाचा पहिला प्रकार आहे की द प्राइस लीडरशिप बाय लो कॉस्ट फर्म, म्हणजे अल्प खर्च संस्थेद्वारे किंमत नेतृत्व. आता प्रकार म्हणजे काय, प्रकार म्हणजे असं की प्रत्येक उद्योग संस्थेला जे नेतृत्व प्राप्त होतं, लीडरशिप प्राप्त होतं, ते का प्राप्त होतं, त्याची कारण काय. तर पहिलं कारण हे आहे की अल्प खर्च. काय आहे, अल्प खर्च म्हणजे लो कॉस्ट इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात. याच्यामध्ये काय होतं की ज्या समजा बाजारामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया की समजा बिस्किट बनवणाऱ्या ज्या फॅक्टऱ्या आहेत, कंपन्या आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या आहेत. तर त्यापैकी समजा पार्लेजी या कंपनीने पार्लेजीचा जो बिस्किट बनवण्याचा खर्च हा इतर सर्व बिस्किट कंपन्यांपेक्षा कमी येत असेल तर पार्लेजीला म्हणतात की अल्प खर्च संस्था. काय म्हणतात, अल्प खर्च संस्था. आणि ही जी पार्ले कंपनी आहे, इट इज अ लीडर इन द मार्केट अँड इट मेक द पॉलिसी, इट मेक द डिसाइड द प्राइस अकॉर्डिंगली. तिचा कमीत कमी नफा त्याच्यामध्ये घेऊन इतर सगळ्या उद्योग संस्थेचा विचार करून ही पार्ले कंपनी आहे की ही एक किंमत फिक्स करत असते. ठीक आहे, तर याला म्हणतात अल्प खर्च संस्था. ठीक आहे, म्हणजे कमी किंमत असणाऱ्या उद्योग संस्थेद्वारे किंमत नेतृत्व. दुसरा आहे प्रभावी संस्था, ज्याला म्हणतात डॉमिनंट फर्म. म्हणजे काय की ही एक अशी उद्योग संस्था असते ती काय करते, ती एक प्रबळ संस्था असते की तिने ठरवलेली किंमत सर्वांना मान्यच करावी लागते. आणि अशी जी संस्था असते ते काय करते, आपल्या मागणीचा विचार करून
कमाल नफा मिळवते अशी किंमत ठरवते. म्हणजे ही जी प्रभावी संस्था असते, जे पण काही कंपन्या आहेत, ही जी प्रभावी कंपनी आहे ती जास्तीत जास्त तिला नफा कसा मिळेल हे बघून किंमत ठरवत असते. ठीक आहे. आणि बाकी कंपन्या आहेत, मग त्यांना तोटा हो की काय हो, ती त्याचा काहीही विचार करत नाही. तिला म्हणतात प्रभावी संस्थेद्वारे किंमत नेतृत्व. तिसरं आहे सूचक किंमत नेतृत्व की बारोमेट्रिक लीडरशिप. आता इथे काय आहे की सूचक किंमत नेतृत्व म्हणजे काय आहे की समजा आपल्याला माहिती आहे की जर संस्था सारख्याच आकाराच्या असतील तर त्यांच्या खर्चामध्ये फारशी काही तफावत नसते. त्यामुळे काय होतं की कोणतीही उद्योग संस्था आहे ती आपण पुढारी पद स्वीकारण्यासाठी तयार नसते. आणि आपल्याला माहिती आहे की जर सर्वच उद्योग संस्था वस्तूची किंमत ठरवण्यासाठी जर स्पर्धा करू लागल्या तर काय होईल, किंमत युद्ध, ज्याला प्राइस वॉर असं म्हणतात, त्याला सुरुवात होईल. की जसं आपण म्हणतो की बाजारामध्ये जेव्हा जिओ कंपनी आली तर जिओ कंपनी ही लीडर झाली. आणि जिओ कंपनीने काय केलं की जे जे डेटाचे रेट होते, कॉलिंगचे रेट होते, हे खूप कमी आणले. त्यामुळे काय झालं, इतर मग आयडिया, व्होडाफोन वगैरे या सर्व कंपन्यांनी काय केलं, त्याच्या उत्पादनाची किंवा त्याच्या प्लानची जी किंमत आहे ती खाली आणली. बाजारामध्ये अशी जर किंमत स्पर्धा असेल तर त्याचा फायदा हा ग्राहकाला होतो, उत्पादकाला होत नाही, कारण उत्पादक कमीत कमी किंमत आकारत असतो. पण जेव्हा जर कंपन्यामध्ये जर स्पर्धा नसेल तर काय होईल, इथे कंपन्या वाटेल तेवढीच किंमत, म्हणजे समजा तुम्ही इथून डहाणूच्या बाजारामध्ये एखादा मोबाईल खरेदी करायला गेलात तर तो तुम्हाला 10,000 रुपयाचा मोबाईल असेल तर तुम्हाला डहाणूमध्ये पण 10,000ला भेटेल, मुंबईला गेले तरी 10,000ला भेटेल. म्हणजे काय, नो कॉम्पिटिशन. And if there is no competition, means what? The company is charging the extra price, whatever price they can charge, and it affect adversely on the consumer. जे ग्राहक आहेत त्यांच्यावर हा निगेटिव्हली इफेक्ट करतो. ठीक आहे. तर सूचक किंमत नेतृत्वामध्ये काय होतं की म्हणजे ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा न करता ते काय करतात, आपल्या स्पर्धेमध्ये की आपल्या किमतीमध्ये इतर सर्वांचा विचार करून, इतर सर्व उद्योग संस्थेचा विचार करून निर्णय घेतात. आता हा पण जो प्रकार आहे सूचक किंमत नेतृत्व, हा देखील उद्योग संस्थेला फायद्याचा आहे, कारण इथे सर्वांचा फायदा होतो. आणि चौथा शेवटचा प्रकार आहे की आक्रमक नेतृत्व, अग्रेसिव्ह लीडरशिप. याचं नावच कळतं आपल्याला की आक्रमक. आक्रमक म्हणजे नुसतं फाईट करायचं फक्त, इतरांचा काहीही विचार करायचा नाही. जेव्हा काय होतं की एखादी उद्योग संस्था तिला वाटेल तशी किंमत आकारते, अव्वाच्या सव्वा किंमत आकारते, आणि जेवढी किंमत जर इतर कंपन्यांनी पण आकारली तर त्या कंपन्यांना तोटा होऊ शकतो, तरी देखील ही जी नेतृत्ववाली जी कंपनी आहे ती तेवढीच किंमत आकारते. त्याला म्हणतात आक्रमक नेतृत्व. तर हे अशा प्रकारे हे किंमत नेतृत्वाचे हे 4 प्रकार आहेत. पहिला आहे प्राइस लीडरशिप बाय लो कॉस्ट फर्म, दुसरा आहे प्राइस लीडरशिप बाय द डॉमिनंट फर्म, तिसरा आहे बारोमेट्रिक लीडरशिप, आणि चौथा आहे अग्रेसिव्ह आक्रमक नेतृत्व. आता यातील काही अडचणी काय आहेत बरं किंमत नेतृत्व रचनेतील? ही खूप साऱ्या अडचणी आहेत. यामध्ये काय होतं म्हणजे कुठलंही किंमत धोरण ठरवताना जर इतर कंपन्यांचा विचार केला नाही तर बाजार अपयशी होईल, बाजारामध्ये बेकारी निर्माण होईल, कंपन्या बंद होतील, सरकारचं उत्पन्न कमी होईल, आणि एकंदरीत काय होईल की बाजार व्यवस्था ही कोलमडून जाऊ शकते.
म्हणजे अजून काय, या इथे आपल्याला ग्राहकाला जास्तीत जास्त फायदा होणार नाही. कारण किंमत नेतृत्वामध्ये काय होतं की काही कंपन्या त्यांना वाटेल तशी किंमत आकारते. त्यामुळे दुसऱ्या कंपन्या बंद होऊ शकतात आणि त्या कंपनीने जी किंमत ठरवली ती किंमतच आपल्याला त्याला द्यावी लागेल. ठीक आहे. अजून काय, उत्पादन खर्चातील मोठ्या फरकामुळे किंमत नेतृत्व अडचणीत येऊ शकते. हं? जो खर्च, उत्पादनाचा खर्च आहे तो खूप असतो. एवढा खर्च आहे, मग किंमत कशी ठरवायची, हा एक प्रश्न असतो. जर किंमत कमी ठेवली तर तोटा होईल, जास्त ठेवली तर ग्राहक येणार नाहीये. म्हणून एक विशिष्ट किंमत ठरवणं हाच एक खूप मोठा प्रश्न सर्व कंपन्यांकडे असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण की या अल्पाधिकार बाजारामध्ये जी संकल्पना आहे की संगनमत अल्पाधिकार आणि असंगनमत अल्पाधिकार, ठीक आहे, या ज्या दोन संकल्पना आहेत त्याचा आपण अभ्यास केला. की संगनमत अल्पाधिकार म्हणजे काही कंपन्या एकत्र येऊन काय करतात, वस्तूची किंमत आणि उत्पादन ठरवत असतात. असंगनमत अल्पाधिकार म्हणजे काय, की इथे कुठल्याही प्रकारचा संगनमत नसतं. प्रत्येक उत्पादक काय करतो, त्याची किंमत दुसऱ्या कोणाच्या कंपनीवर आधारित न राहता आपापली स्वतःची किंमत ठरवणं याला म्हणतात असंगनमत अल्पाधिकार, नॉन कॉल्युसिव्ह ओलिगोपॉली. याच्यामध्ये प्रकार आहेत. मग आपलं पॉल स्विजीचं जे प्रतिमान आहे, बाकदार मागणी वक्र, हे एक आहे. अजून आपलं कुर्नूचं जे प्रतिमान आहे, द्वयाधिकाराचं जे प्रतिमान आहे, ते देखील याच्यामध्ये मोडतं. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये अल्पाधिकारातील वस्तूची किंमत आणि उत्पादन निश्चिती, ज्याच्या अंतर्गत संगनमत अल्पाधिकार, असंगनमत अल्पाधिकार, किंमत भेद, कार्टेल, अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा आज आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. समजलं सर्वांना? ठीक. ठीक आहे, थांबूया आपण. यशस्वी दवणे आहे लेक्चरला. लेक्चरला तर खूप नाही आहे. जेवढे आहेत तेवढं करून घ्यायचं, नाही काय करणार. हं? हं? का दुसरं काही लेक्चर? तुमचा हॅलो. हा, यशस्वी काय रे, आवाज येतो का?